सगळ्यात पहिलं चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब लवकर करा. इथे मी कटला मच्छी घेतलेली आहे. ती इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एवढं जाडी साईजमध्ये आपल्याला कट करून घ्यायची आहे. त्यानंतर ना इथे मी अद्रक लसणाची पेस्ट घेणार आहे. त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि एक चिंचेचं बुटूक होतं ते टाकले. ते असं छान आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तुम्हाला चिंच टाकायची नसेल तर तुम्ही कोकमागं टाकलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर मी इथे धना पावडर, मटण मसाला, कांदा मसाला आणि हळद हे एवढं घेतलेलं आहे हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे लिंबू घेतलेले. लिंबू पिळलं ना की मच्छीला छान अशी चव येते. त्यानंतर ना आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्याच्या नंतर आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. तुम्हाला लिंबू वगैरे जरी टाकायचं नसेल तर तुम्ही मग कोकम आगळ टाकलं तरीसुद्धा चालेल. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला एकसंगती सगळ्या मच्छीला मसाला लावायचा नसेल, एका मच्छीला लावायचा असेल तर एका वाटीमध्ये सगळा मसाला तयार करा आणि मग लावा. तर आता हे सगळ्या मच्छीला बघा मी अशा प्रकारे आहे ना मसाला लावून घेतलेला आहे. आता हे कमीत कमी अर्धा तास आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचे. त्यानंतर मी आपण इथे तळायला घेणार आहे. मी इथे रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि काळे मिरी पूड टाकायचे. मिरी पूडच्या ऐवजी तुम्ही मिरची पावडर टाकली तरीसुद्धा चालेल. हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून वरचं जे कोटिंग आहे ते आळणी लागणार नाही किंवा मग असं बिना मसाल्याचं लागणार नाही. त्याच्यामुळे आता हे आपल्याला एक एक मच्छी ना ह्याच्यामध्ये अशी लावून घ्यायची. याला रवा सगळीकडनं आहे ना मच्छीला लावून घ्यायचा. असं हलक्या हाताने दाबून घ्या म्हणजे मसाला रवा आहे ना सगळ्या मच्छीला नीट लागला जातो आणि मच्छीसुद्धा एकदम छान अशी कुरकुरीत होते. तुम्ही रव्याच्या ऐवजी तांदळाचं पीठ, बेसनाचं पीठ, कशाचंही पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल. मी इथे रवा वापरलेला आहे. आता अशाच प्रकारे सगळं लावून घेते मी. इथे तवा ठेवलेला आहे. तव्यामध्ये तेल टाकले 2 पळी. आता आपल्याला एक एक करून मच्छी ना जेवढी बसेल तेवढी मच्छी आपल्याला ह्याच्यामध्ये सोडून घ्यायची. आता थोडंच तेल टाकलं आहे. नंतर ना पुन्हा आपल्याला साईडने तेल सोडायचं आहे. कारण वरती ज्या साईडला आपण मच्छी ठेवतो ना त्याला तेल लागत नाही. त्याच्यामुळं आधी ना थोडंसंच टाकायचं. आता नंतर ना पुन्हा मी इथे तेल सोडलं आहे साईडने पाहू शकता. आता मच्छी खालच्या साईडने छान अशी भाजून घ्यायची आपल्याला. कुरकुरीत होईपर्यंत छान अशी भाजायची मीडियम गॅसवरती. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडने भाजली ना की मग पलटी करून घ्यायची आणि मग पुन्हा एकदा आपल्याला खालच्या साईडने पुन्हा छान अशी भाजून घ्यायची आहे मच्छी. गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवा, जास्त फास्ट करू नका नाही तर मग मच्छी आहे ना जळली जाईल आणि कच्चीच राहील. आता पुन्हा आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे खालून म्हणजे मच्छीला छान असं तेल वगैरे लागणं आणि मच्छीला तेल थोडंसं जास्त वापरायचं म्हणजे मच्छी चांगली अशी कुरकुरीत होते. तर बघा आता पुन्हा एकदा आपल्याला पलटी करून घ्यायची. आता मी सगळी पलटी करून घेते आणि पुन्हा एकदा खालच्या साईडने छान अशी भाजून घेते. तर बघू आपली ही रेसिपी तयार झाली आहे. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा.